घराणेशाही राजकारणामध्ये जवळपास प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाहीची उदाहरणं दिसून येतात. मात्र भाजपनं महापालिका निवडणुकीमध्ये एक वेगळी घोषणा केली, कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या मुलांना तिकीट न देण्याची. मात्र या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकरांच्या घरामध्ये 3-3 तिकीटं वाटल्यानंतर भाजपमध्ये खरंच घराणेशाही संपली की फक्त ती घोषणेपुरतीच होती, असा सवाल इतरही पक्षांच्या तिकीट वाटपानंतर उपस्थित होतोय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. महापालिका निवडणुकांमध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी देणार नाही असं भाजपनं जाहीर केलं. पक्षादेशाचं पालन करत कृष्णराज महाडिक, अजिंक्य फरांदे आणि रश्मी बेंडाळे हिरे यांनी निवडणुकीमधून माघार घेतली. त्यांचं कौतुकही झालं. मात्र भाजपमधली घराणेशाही संपलीये का? तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी 1-2 नव्हे तर तब्बल 3-3 तिकीटं वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच मिळालंय. राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि त्यांची चुलत बहीण गौरवी नार्वेकर शिवलकर यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळेला पण मकरंद नार्वेकर हे 2012ला अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि आता पक्षांनी त्यांना परत उमेदवारी देऊन त्यांच्यावरचा विश्वासाला शिक्कामोर्तब केलेली आहे. आणि कुलाब्याच्या जनतेची ही सर्वसाधारण मागणी हीच होती की मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात यावी आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेलं लोकसेवा याच्या आधारावरती पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राहुल नार्वेकर आमचे निश्चितपणे नेते आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत. परंतु राहुल नार्वेकरचे भाऊ आणि वहिनी हे सातत्याने राहुल नार्वेकरच्या आधीपासून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्याआधी शिवसेनेत होते, आता ते भारतीय जनता पार्टीत. त्यामुळे तळागाळात जमिनीवरती काम करणारे ते कार्यकर्ते, त्यामुळे त्यांना तिकीट दिली आहे. असं आपण पाहाल तर राजपुरोहितच्या मुलाला देखील तिकीट दिली का, परंतु हे कार्यकर्ते आहेत ज्यांना तिकीट दिले, ज्यांचे आई वडील आमदार खासदार आहेत म्हणून त्यांच्या मुलाला तिकीट द्यायची ही भावना आम्ही ठेवलेली नाही, जी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रामुख्याने दिसून येते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून पुण्याच्या वडगाव शेरीचे आमदार असणारे बापू पठारे यांनी आपला मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे या दोघांना भाजपकडून उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे इथे देखील घराणेशाहीची सेटिंग दिसून येते आहे. तिकडे मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेमधून खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांना उमेदवारी मिळाली. तर ठाण्यामध्ये शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंचा मुलगा आशुतोष म्हस्के याला मात्र तिकीट नाकारलं गेलं. हे बघा, नागरिकांची इच्छा असते. आमचा जो काही प्रभाग आहे, ज्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून गेले 10 वर्ष निवडून येतोय, त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, आशुतोष म्हस्के यांना मिळावं अशी नागरिकांची इच्छा होती. पण पक्षामध्ये काही अडचणी असतात, कधी कधी काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कुठेतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग, त्याचा अधिकार असताना सुद्धा नरेश म्हस्के यांनी केलेला आहे. केवळ भाजप नाही तर सगळ्याच पक्षांमध्ये ही घराणेशाही दिसून येते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू याला गोरेगाव मधल्या प्रभाग क्रमांक 54 मधून उमेदवारी मिळाली. तर माजी आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या सुप्रदा यांना चेंबूरच्या प्रभाग क्रमांक 150 मधून उमेदवारी जाहीर झाली. आमदार मनोज जामसुतकर यांच्या पत्नी सोनम जामसुतकर यांना प्रभाग क्रमांक 210 मधून, तर मानपूर शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 141 आणि 142 मधून अनुक्रमे विठ्ठल लोकरे आणि सुनंदा लोकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. दादरच्या प्रभाग क्रमांक 194 मधून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना, तर माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांचा मुलगा झिशान याला देखील उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसमध्ये असलम शेख यांचा मुलगा हैदर शेख, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिक यांच्या घरामध्ये त्यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिकांची सून बुशरा नदीम मलिक या 3 जणांना उमेदवारी दिली आहे. थोडक्यात काय तर घराणेशाही वगळून कुठल्याच पक्षाला राहता आलेलं नाहीये. राज्यभरात अनेक ठिकाणी तर नाराजांनी रान पेटवल्याचं देखील दिसलं. आधी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील असंच चित्र बघायला मिळालं होतं. थोडक्यात काय तर घराणेशाहीच्या विळख्यात अडकून पडलेल्या निवडणुका कधीतरी मागे पडतील अशी केवळ कल्पनाच केलेली बरी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.